तर नमस्कार मंडळी, टाईम न घालवता आपण आजच्या रिव्ह्यूची सुरुवात करणार आहोत. तर कालपासून घरातलं जे वातावरण आहे ते आपल्याला कुठेतरी एक चेंज झालेलं दिसत असेल. कारण कालपासून ज्या गोष्टी घरामध्ये चालू आहेत आणि घरामध्ये ज्या पद्धतीनं गोष्टी सगळ्या बदलल्या जात आहेत आणि कंटेस्टंट असतील, परत राखी आल्यापासून ज्या काही अलग लेव्हलच्या ती गोष्टी करत आहे, तर त्या सगळ्या गोष्टी आपण त्या सगळ्याचं एक सारासार आपण सांगणार आहोत. कारण काल पण मी काही कारणामुळं व्हिडिओ अपलोड नाही करू शकलो, शूटसुद्धा नाही करू शकलो. एपिसोड मी कसा तरी बघितला. तर कालच्या एपिसोडमध्ये पूर्ण एपिसोडची वाट लागलेली. बिग बॉस मराठीचं घर जे आहे, ते कुठेतरी एका वेगळ्या वळणाला जाताना आपल्याला दिसलं काल. कारण कालचा जो टास्क होता, तर तो अशा पद्धतीनं झाला. टास्क नाही, ओव्हरऑल. कारण राखीने पहिल्यांदा रोशनला हमाल बोलवून त्याच्यामधलं रौद्ररूप बाहेर काढलं. परत सगळ्या गोष्टी केल्या. राखीबद्दल मी व्हिडिओमध्ये पुढे बोलणारच आहे, की एक ॲक्चुअली राखी कशी आहे, काय आहे, ती बरोबर आहे की नाही, या सगळ्या गोष्टीमध्ये आपण पुढे व्हिडिओमध्ये डिस्कस करणारच आहोत. सो असं झालं, की नंतर मग राखी चुस्तानी बाईचा अवतार घेऊन आली काल. मस्तानी बाईची ती चुस्तानी बाई झाली. म्हणजे ती नावं पण कुठून शोधून काढते तिलाच माहीत. नावंसुद्धा भारी असतात. मस्तानी बाईचं तिनं चुस्तानी बाई केलं. सो तसं करून ती तिच्या रूपात येते. इकडे या आठवड्यामध्ये बऱ्याच अशा गोष्टी झालेल्या आहेत. रुचिता, थू, थू, ॲक्टर वगैरे सगळ्या गोष्टी म्हणजे एकदम हद पार झालेली आहे आठवड्यामध्ये. एक्सपेक्टेड आहे रितेश भाऊ याच्यावरती काहीतरी एक जबर धक्का घेतील कंटेस्टंटसाठी, अशी एक अपेक्षा सध्या प्रेक्षकाकडून घेतली जाते. कारण हा वीक खूप घाण गेला आहे. म्हणजे राखी आली आहे, एंटरटेनमेंट असेल, बट ज्या लेव्हलवर ते एंटरटेनमेंट गेलं आहे, तर ती पातळी कुठेतरी मला पर्सनली घसरल्यासारखं वाटलं. कारण राखीचा मी पण फॅन आहे. बट राखीला बोलवलेच त्या गोष्टीसाठी. मग हे सगळे तिला फुटेज देत आहेत, तिला शब्द देत आहेत, तिला गोष्टी देत आहेत म्हटलं. ती ऑब्झर्व करते आणि बोलते. मग त्याच्यात तिचं काय चुकीचं आहे? आणि आजच्या एपिसोडमध्ये तर आपल्याला कन्फर्म झालंच. आजच्या एपिसोडमध्ये द ग्रेट विशाल कोटियानने रुचिताकडे असं बघून, तुम्हाला आवडतेस, तुम्हाला आवडतेस, तुम्हाला आवडतेस, असं 3दा बोललाय तो. ती सुद्धा ब्लश केली. म्हणजे कन्फर्म हे झालंय की ते दोघं एकमेकाच्या प्रेमात आहेत. बट ते शोवर एक्सपेक्ट नाही करणार, सॉरी, ॲक्सेप्ट नाही करणार शोवरती. सो असा तिकडं मुद्दा आता सध्या शोमध्ये चालू आहे. आणि आजच्या एपिसोडमध्ये पण हेच झालं. कॅप्टन्सी टास्क होता, पण त्याच्यामध्ये आपल्या राकेश बापटला ग्रेट बनायचं होतं. राकेश बापटला आधी माहीत नव्हती की अनुश्री टोळीमधून आहे, रोशन टोळीमधून आहेत. तर ते टोळी खेळतील पुढे जाऊन. आणि जेव्हा विशालने टोळीचं नाव काढलं, तेव्हा राकेश बापटनं आठवलं की अरे हा, टोळी एक्झिस्ट करते शोमध्ये. बॉस, टोळी एक्झिस्ट करते. मग ती टोळी जर एक्झिस्ट करते, तर मग त्या टोळीला मी वोट नाही देणार, असं राकेश बापट यांचं मत फिरलं. का फिरलं राकेश बापट यांनाच माहीत. अनुश्री सोबत राकेश बापट इतके चांगले होते, मग अचानक त्यांनी अनुश्रीची साथ का सोडली? का अनुश्रीला त्यांनी कॅप्टन्सी टास्कमध्ये सपोर्ट का केला नाही? हा सिंपल प्रश्न आहे. सो असं झालं तिकडं. मग राकेशला वाटलं की अरे नाही, वोट नाही दिलं पाहिजे, ना तर टोळीचं कोणतरी येईल आणि टोळीच हे गेम चालवेल आणि असं सगळं होईल. बट पर्सनली मला असं वाटलं की कारण खूप व्हॅलिड कारण नव्हतं. खूप बेकार कारण होतं ते. अगोदर राकेश बापटला माहीत नव्हतं का की ती टोळीमधून आहे, ते दोघं टोळीचे आहेत कंटेंटरमधून. त्याला फक्त विशालने तोंडातून नाव काढलं की त्याला सुद्धा टोळी. अरे टोळी, व्हॉट टोळी? मग बिग बॉसने कॅप्टन्सीचा टास्कच रद्द केला. कारण हे म्हणजे एकमतावरती येत नव्हते. त्याच्यानंतर विशाल कोटियान त्याच्या ड्युटीपासून मग करतो. ड्युटी करत नाही, कारण आता घरात कॅप्टन कोणीच नाही, मग त्याला टोकणार कोणी नाही. मग त्याने त्याचा एक वेगळा स्टान्स घेतला. आणि वेगळा स्टान्स घेतल्यानंतर मग राखी भडकली. राखी भांडायला चालू केली. राखीने प्लेटा फोडल्या. तुम्ही का धुतलं नाही, हे केलं नाही, ते केलं नाही, म्हणून तिने प्लेटा फोडल्या. बिग बॉसने तिला एका आठवड्याची कॅप्टनशिपमधून तिला रद्द केलं. गरज नाही म्हणले बिग बॉस, कारण तुम्ही असं केलं आहे, तुम्ही रूल तोडले, तुम्ही हे केलं, ते केले, ते झालं. त्याच्यानंतर राखीचं वाजलं सागर कारंडेसोबत. सागर कारंडेसोबत म्हणजे राखी बोलत असते की तू कॅप्टन आहेस, तुला हे सगळ्या गोष्टी करायला पाहिजेत. सागर कारंडे म्हणतात की मी कॅप्टन नाही, आता मी नाही करणार. असा सगळा वाद तिकडे चालू होता. पण आजच्या एपिसोडची जी एंडिंग आहे, तर ते एका संतूरच्या टास्कने झाली. मग त्या टास्कमध्ये करण राखीचं कौतुक करत राखीला ती भेटवस्तू देत होता. ऑफकोर्स प्रत्येक कंटेस्टंटने त्याच्या त्याच्या
म्हणजे स्त्री घरामध्ये त्याला जी आवडते, तर त्याला ते संतूरचं हॅम्पर द्यायचं होतं. तर प्रत्येकाने ते दिलं. आयुषने हिला दिलं, अनुश्रीला दिलं, तू माझी फेव्हरेट आहेस म्हणून. सो असं सगळं तिकडं झालं. मग जेव्हा राखीबद्दल सांगायचं म्हणजे मला हे सांगायचं होतं की राखी जशी आहे, एंटरटेनिंग आहे किंवा घाण कॉमेडी करते किंवा डबल मिनिंग कॉमेडी करते, डार्क कॉमेडी करते, जशी काही कॉमेडी करते, ती तिचं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी किंवा तिचं स्थान प्रस्थापित करण्यासाठी, म्हणजे ती चर्चेत यावी. चर्चेत आली तर तिला शो भेटतील किंवा तिला पैसे भेटतील, काय तिचं काहीतरी असेल. सो तिला शो भेटतात, ती करते, ती जाते. परत म्हणजे अशा ह्या गोष्टी होतात. तिने काहीतरी बिझनेस पण केलेला आहे बहुतेक, चालू केला आहे बहुतेक दुबईमध्ये काहीतरी, आय डोंट नो काय चालू केलं आहे ते. बट म्हणजे आजच्या एपिसोडमध्ये प्राजक्ता जी आहे ती रडली, कारण राखी म्हणजे एकटी आहे, आई वडील नाहीत तिला, आणि ती जे काही करते ती असं करते, लोक ट्रोल करतात, हे करतात, ते करतात. राखी सावंतसुद्धा शेवटी रडली की मला प्रेम घेऊन सवय नाही लोकांची, आणि म्हणजे लोक मला, तुम्ही घाण बोला, मला शिव्या द्या, मला ट्रोल करा, मला चालतं, पण मला प्रेमाची सवय नाही. त्याच्यामुळं माझा नवरा पण मला सोडून गेला, माझा डिवोर्स झाला. बिग बॉसमध्ये येताना मी आदिलला 10 लाख रुपये दिले होते की माझ्या आईचा तू खर्च कर, पण त्याने सगळं त्याच्या गर्लफ्रेंडवरती उडवलं, असं तसं असं तसं, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या बिग बॉसमध्ये झाल्या. आणि शेवटी आजचा एपिसोड संपला. आणि मग शेवटी तन्वी मॅडमनं सुद्धा फुटेज घ्यायचं असतं, त्या तर एक्सपर्ट आहेत बिग बॉसच्या खेळामध्ये. सो त्यांनी सुद्धा रडायला चालू केलं, कारण त्यांना कळालं की आता राखी सावंत रडले, मग तिला सिंपत्ती मिळणार, ती फुटेज घेऊन जाणार, ते सगळं करणार. मग त्यामुळे ह्या पण रडल्या राकेश बापटसमोर की आई पप्पा माझे गेले कोरोनामध्ये. हां, गेले, म्हणजे मला त्याच्याबद्दल काही हे नाही, पण ते जे सांगितलं तिने, ती जी रडली, कारण आज रडायचं काहीच नव्हतं, कारण आज तिच्यासोबत काही झालंच नव्हतं तेवढं. ती आज तर पूर्ण एपिसोडमध्ये खुश होती. मग जेव्हा राखी रडली, तेव्हा तन्वीला सुचलं की आपण पण काहीतरी करायला पाहिजे. मग त्यामध्ये ते तन्वीने केलं. सो उद्या भाऊचा धक्का असणार आहे, तर काय धम्मा देणार आहे ते आपण उद्याच्या एपिसोडचा रिव्ह्यू केल्यानंतर भेटणारच आहोत. तर आजचा एपिसोड जो आहे आपला, तो आपण इथंच थांबूयात, आणि उद्याच्या एपिसोडमध्ये आपण भेटणारच आहोत.